बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुषंगाने तपासाला आता वेग आलाय। कच्च्या नोंदणीमधून खरातचे बेनामी व्यवहार सुद्धा उघड होत आहेत। घरामध्ये सापडलेल्या कागदपत्रांनी अडचण वाढवली आहे। खरात विरोधातील चौकशीचा फास आता आणखी आवळला जातोय। बंधू अशोक खरातच्या घरामध्ये ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीमध्ये 10 कोटींच्या प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्र सापडली आहेत आणि त्यामुळे आता चौकशीला आणखी वेग आलाय। खरातनं लोकांकडून फसवणूक आणि खंडणीद्वारे मिळवलेला पैसा जमिनीमध्ये गुंतवल्याचं तपासात निष्पन्न झालंय असं सूत्रांकडून कळतंय। नोंदणी न झालेल्या उत्पन्नाचे धागेदोरे सुद्धा चौकशीमध्ये आढळून आलेत। यामध्ये अनेक कच्च्या नोंदी आढळून आल्यात, त्याची सुद्धा चौकशी केली जाते। याच नोंदणी केलेल्या काही मालमत्ता खरात हा रजिस्ट्रेशनच्या करण्याच्या बेतामध्ये होता। तत्पूर्वीच त्याचा भांडाफोड झाला। खरातनं दैवी शक्तीच्या नावाखाली त्याच्या अनेक भक्तांकडून नोंदणी न करता मालमत्ता आपल्या नावावर कच्च्या नोंदणीद्वारे करून घेतल्या होत्या अशीही माहिती उघड झाली आहे। काही जमिनींच्या खरेदीमध्ये 500 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन्ही बाजूंनी लिहून घेतलेल्या नोंदी सुद्धा आढळल्यात। अनेक लिहिलेले स्टॅम्प सुद्धा ईडीनं धाड टाकून आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत। जप्त कागदपत्रांमधून बेनामी मालमत्ता आणि बनावट व्यवहार, शेल कंपन्यांच्या कडून गुंतवणूक तसंच नोंद न केलेल्या उत्पन्नासंदर्भात महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून। सागर, खरातच्या अडचणी आता आणखी वाढल्यात कारण ईडी आणि आयकर विभागाने जे छापे टाकले होते त्यामध्ये काही कच्च्या नोंदी आणि कागदपत्र सापडली आहेत। नक्कीच, खरं तर काही दिवसांपूर्वीच अशोक खरात याच्या सगळ्याच प्रॉपर्टीवरती ईडीने आयकर विभागाने धाडा टाकल्या होत्या आणि त्या धाडी टाकल्यानंतर आता वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। ईडीने टाकलेल्या धाडीमध्ये 10 कोटीची प्रॉपर्टीशी संबंधित असलेले कागदपत्र सापडल्याची माहिती मिळते आणि त्यात अनेक लोकांकडून फसवणूक, त्याचबरोबर खंडणीद्वारे मिळालेल्या पैशाची गुंतवणूक केल्याचं समोर येत आहे। ज्यामध्ये अनेक कागदपत्र जे आहेत ते ईडीला सापडले आहे आणि विशेष बाब म्हणजे काही जमिनींचा व्यवहार हा फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर दोघे बाजूने लिहून करून घेतल्याचं समोर येत आहे आणि त्याच मध्ये फक्त 500 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून ही जमीन जी आहे ती कच्च्या स्वरूपात आपल्या नावावरती करून घेतलेली आहे। यामुळे अनेक नागरिकांना, अनेक लोकांना त्यांनी फसवल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। ईडीने हे सगळे कागदपत्र आता हस्तगत केलेले आहे आणि त्याचा तपास जो आहे तो ईडी करताना पाहायला मिळते। यामुळे आता ईडी नेमकी ह्या सगळ्या खात्यांमधून, त्याचबरोबर ह्या कागदपत्रातून काय काय माहिती गोळा करते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।